नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक बच्छाव, शिव वेस्ट ॲग्रो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, मी मागच्या वेळी मी ज्या बागेचे व्हिडिओ शूट आणि फोटो टाकलेले होते ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात मोरेनगर या गावात मी पुन्हा त्याच फ्लॉरिंग असणाऱ्या मागच्या व्हिडिओतल्या बागेत आलो आहे. आत्ता ही मला मिळालेली सेटिंग आहे. मित्रांनो, मला जी सेटिंग मिळाली आहे ती खूप छान सेटिंग मिळाली आणि सगळं मुख्य काडीला मला फळ सेटिंग मिळालेले आहे. पहिल्या वर्षाच्या मानाने बागेने मला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. आणि मी तुम्हाला मागेही बोललो होतो की मी जे ऑर्गॅनिक शिवम सिंगम या ज्या औषधांचा वापर केला त्याचा बेनिफिट मला असा मिळाला की मला कुठलीही फुलगळ जास्त न होता आणि 1 वर्षाच्या मानाने बागेने मला चांगला प्रतिसाद दिला आणि उत्कृष्टरित्या सेटिंग मिळाली. तरी बघा मित्रांनो, तुम्ही बागेकडे बघू शकता. म्हणजे झाडाचा विचार केला तर झाडाच्या वयानुसार एवढी फळसंख्या खूप पुरेशी आहे, म्हणजे खूप योग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य फांदीला फळ असल्या कारणाने मला पुढे याचा बेनिफिट असा होणार आहे की जेणेकरून मला फळ फुगवणीत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि झालं मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय असा आहे, मी मागच्या व्हिडिओत एक बोललो होतो की पाणी व्यवस्थापन डाळिंब बागेला खूप महत्त्वाचा विषय आहे. जसं पाणी व्यवस्थापन महत्त्वाचा विषय आहे तसं मी अजून एक गोष्ट आग्रहाने सांगण्याचं उद्देश आहे की ज्यास आपण सुरुवातीला बेसल डोस भरतो मित्रांनो, जसं शेणखताचा, त्या शेणखतासोबत आपण निंबोळी पेंट वगैरे आपण इतर गोष्टी वापरतो. तर माझा अजून आग्रह असा आहे की जर शक्य असेल आणि जिथे उपलब्ध होण्याची शक्यता आहे की आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं, तर निंबोळी पेंट बरोबर तंबाखू डस्ट याचाही वापर करूया, जेणेकरून निकोटीनमुळे आपल्याला जो सूत्रकृमीसाठी आपण निंबोळी पेंट वगैरे वापरणार आहे, सूत्रकृमी, जमिनीत असणारी उधई, या सगळ्या गोष्टींना बऱ्यापैकी बेनिफिट मिळणार आहेत. आणि निकोटीन हे बुरशीनाशक म्हणूनही काम करतं आणि कीटकनाशक म्हणूनही काम करतं. जसं ड्रिपरचं पाणी पडेल त्या खतावर, म्हणजे जिथे आपण तंबाखू डस्ट टाकलेले असेल, ओलं झालं की त्यातनं जो निकोटीनचा अर्क जाणार आहे मातीशी किंवा त्या खतात मिश्रित होणार, म्हणजे जेणेकरून येणारी उधई किंवा जो इतर फंगस, मुळीवर येणारा फंगस तोही कंट्रोल होईल. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींना त्याचा फायदा होतो. हे बघा की मला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. फळसंख्या खूप छान आहे. मोरेनगर या गावात मी जे बोललो तुम्हाला, श्री विश्वजित निकम यांच्या बागेतला हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे बागेत. हे पहा, मला म्हणजे फळसंख्या खूप जबरदस्त मिळालेली आणि जी मिळाली ती मला मुख्य फांदीला मिळाल्या असल्या कारणाने मला पुढे फुगवणीत अडचण येणार नाही.